चॅनल सायन्स सागा लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामध्ये आपण जीवनसत्वे याबद्दल माहिती पाहू. तर यामधील विचार करा. यामध्ये मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लमेशन और अल्सरनेशन इन माउथ. अनेकदा तुमचे तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. काय कारण आहे की आपलं तोंड आल्यामुळे आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही? द इन्फ्लमेशन और अल्सरनेशन इन द माउथ ऑकर ड्यू टू लॅक ऑफ इनफ व्हिटॅमिन इन द डाएट अँड देअरफॉर हॉट अँड स्पायसी फूड कॉजेस uncomfortable feeling. Particularly vitamin B complex deficiency said to be responsible for such ulceration. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पर्टिक्युलरली बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे आपले तोंड येते आणि तोंडामध्ये आपल्या जखमा व्रण होतात आणि मग तिखट पदार्थ जर आपण खाल्ले तर ते तिखट पदार्थ त्या जखमेला झोंबतात आणि म्हणूनच तोंड आल्यावर आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. देन सेकंड क्वेश्चन आहे, सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑर अडॉलसन्स. काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यावस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो. काय कारण आहे? तर फॉर अ बेटर विजन व्हिटॅमिन ए इज इसेन्शियल. इफ देअर इज डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए इन द डाएट then there is difficulty in night vision even in childhood. दिसण्यासाठी आपल्याला जीवनसत्व एची आवश्यकता असते आणि जीवनसत्व एमुळे आपली दृष्टी चांगली राहते आणि आहारामध्ये जर जीवनसत्व एची कमतरता जर असेल तर त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होते आणि दृष्टी क्षीण झाल्यामुळे आपल्याला रात अंधळेपणा देखील येण्याचा संभव असतो. आणि म्हणूनच जीवनसत्वाचे आपल्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. आपला आहार हा समतोल असायला हवा. सर्व जीवनसत्वे आपल्या आहारामध्ये असणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनस कंपाऊंड ऑफ विच ईच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन द बॉडी. जीवनसत्वे म्हणजेच वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा गट आहे की त्यातील प्रत्येक पदार्थाची शरीराची विविध कार्ये आपल्याला पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. आणि या जीवनसत्वाचे एकूण 6 प्रकार आहे. देअर आर मेन 6 टाईप्स ऑफ व्हिटॅमिन आणि ते व्हिटॅमिन म्हणजे अ, ब, क, ड, ई अँड के. ए, बी, सी, डी, ई आणि के. आउट ऑफ दीज त्यापैकी ए, डी, ई अँड के आर फॅट सोल्युबल अँड बी अँड सी आर वॉटर सोल्युबल. त्यापैकी ए, डी, ई आणि के ही स्निग्ध पदार्थ विद्राव्य आहे तर बी व सी ही पाण्यामध्ये विद्राव्य आहेत. We have seen that FADS2 and NADS2 are produced in the processes like glycolysis and Krebs cycle. ग्लुकोज विघटन आणि क्रेब्स चक्र या प्रक्रियेमध्ये FADS2 आणि NADS2 तयार होतात. आता त्यामध्ये व्हिटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन, B2 अँड निकोटिनामाइड B5 रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. ते तयार करण्यासाठी आपल्याला रायबोफ्लेविन जीवनसत्व B2 आणि निकोटिनामाइड जीवनसत्व B5 याचा उपयोग होतो. आता देन यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामध्ये की मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. बरेचदा आपल्या तोंडात किंवा घशामध्ये कोरड पडते. तर का बरं पडते? तहान लागल्यामुळे सुद्धा आपल्या तोंडाला कोरड पडू शकते. आणखी त्याची वेगळी कारणं असू शकतात. ड्रायनेस ऑफ माउथ ऑकर ड्यू टू द इनॅबिलिटी ऑफ द सलायवा ग्लँड्स टू प्रोड्यूस द सलायवा नेसेसरी टू कीप द माउथ हायड्रेटेड. सलायवा त्यामध्ये काय होऊ शकते? इनॅबिलिटी होऊ शकते सलायवा तयार करण्यासाठी. धिस कंडिशन ऑफ ड्रायनेस ऑफ माउथ ऑकर ड्यू टू मेनी रिझन्स. त्याची आणखी काही कारणं असू शकतात.
the uses of antibiotics ड्यू टू इन्फेक्शन अँड मेनी सच रिझन्स. अँटीबायोटिकचा वापर केल्यामुळे इन्फेक्शनमुळे सुद्धा आपले काय होऊ शकते, तोंडात कोरड पडू शकते. देन सेकंड क्वेश्चन आहे की ओरल रिहायड्रेशन सोल्युशन इज फ्रिक्वेंटली गिवन टू द पर्सन्स एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. अति प्रमाणात जुलाब झाल्यास आपण त्याला वरचेवर मीठ साखर पाणी प्यायला देतात. तर का बरं देतात? शरीरातील पाणी कमी होते. अ पर्सन सफरिंग फ्रॉम लूज मोशन loses most of the water present in his body in the form of stool. As a result, his body experiences weakness due to excessive amount of water loss. Oral rehydration solution is given to the person to overcome the deficiency of water. आणि पाण्याचं जे प्रमाण कमी होते ते भरून काढण्यासाठी त्याला मीठ साखर पाणी देतात. देन थर्ड क्वेश्चन आहे वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्झरसाइज. उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपल्याला घाम येतो. तर उन्हाळ्यातलं तापमान आधीच जास्त असते. ड्युरिंग समर देअर इज अ लॉट ऑफ हीट. धिस हीट इज ट्रान्सफर इन अवर बॉडी अँड बिकॉज ऑफ दिस स्वेट इज रिलीज बाय अवर बॉडी. सिमिलरली व्हेन वी डू हेवी एक्झरसाइज अवर बॉडी गोज थ्रू मेनी रिगरस movement and these movement not only make up heat but also produces inside our body. तर यामध्ये आपल्याला उन्हाळ्याचं तापमान आधी जास्त असते आणि त्या उन्हाळ्याच्या तापमानामुळे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काय होते, बॉडीसुद्धा आपली गरम होते, बॉडीचं तापमानसुद्धा वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हीट उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाल्यामुळे आपल्याला घाम येतो. There are about 65 to 70% water in our body. आपल्या शरीरामध्ये साधारण 70% पाणी असते. Each cell contains 70% water weight by weight. पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते. अँड ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. आणि रक्तामध्ये रक्तद्रव्याच्या 90% पाणी असते. आता आपल्या शरीरामध्ये फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब इवन इफ देअर इज लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आणि आपल्या शरीराचे काय होते, थोडे जरी पाणी कमी झाले तर आपल्या पूर्ण शरीराचं कामकाज पूर्ण बदलते. आणि म्हणूनच वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रियंट. पाणी हा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे आपल्या शरीराचा. आणि वरील सर्व जे पोषक घटक आहे अलॉंग विथ ऑल अबो मेन्शन न्यूट्रियंट फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रियंट. वरील सर्व पोषक द्रव्याबरोबर तंतुमय पदार्थसुद्धा आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक आहे. हाऊएव्हर इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर. तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु बट they help in the digestion of other substances and ejection of undigested substances. त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो, तर इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकण्यासाठी आपल्याला त्याचा खूप मदत होते. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल, फ्रूट्स, सिरियल्स एक्सेट्रा. आणि हे तंतुमय पदार्थ आपल्याला कोणत्यापासून मिळतात, पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात.